नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक विषय खूप दिवसांपासून काही वर्षांपासून खरं तर डोक्यात घोळत होता आणि तो आज खूप जास्त प्रस्तुत झालेला आहे या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर. आणि तो हाच आहे की महाविकास आघाडीतले तीनही पक्ष, त्यातही मी असं म्हणेन विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, हे ज्या अत्यंत आवश्यक अशा काही गोष्टी आहेत त्या करणार आहेत का? तर या निवडणुकांमध्ये काय झालं आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे. मग ईव्हीएमच्या बाबतीमध्ये तो आता उघडपणाने लोक त्याच्याबद्दलचा जो काही त्यांचा राग आहे, रोष आहे, आक्षेप आहे, ते आता नोंदवायला लागलेलेच आहेत. पण मशीन हा एक पार्ट झाला आणि कुठल्याही प्रकारचं युद्ध, म्हणजे राजकीय असलं तरी त्याच्यामध्ये मॅन, मशीन आणि मनी हे तीन फॅक्टर्स अत्यंत महत्वाचे आहेत. त्यात मशीन आणि मनी हे जरी आज भाजपकडे आहे आणि ते प्रचंड यथेच्छ प्रमाणामध्ये त्याचा वापर त्यांच्याकडून होतो या दोन्ही गोष्टींचा, तरी सुद्धा मॅन हा जो फॅक्टर आहे, म्हणजे कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता, लोकप्रतिनिधी, हा जो फॅक्टर आहे आणि नागरिक, याच्यासाठी म्हणून या दोन पक्षांनी काय करायला हवं याचं खूप दिवसांपासून काही गोष्टी वाटत होत्या, जाणवत होत्या. अनेक ठिकाणी मी प्रचारांमध्ये फिरलो, त्याआधी पत्रकार म्हणून फिरत होतो, तेव्हाही लक्षात येत होत्या. तर त्या मला असं वाटतं की या सांगाव्या. कदाचित हे फार म्हणजे लांब हा व्हिडिओ होईल, पण ज्यांना या गोष्टींमध्ये आवड आहे, रस आहे आणि ज्यांनाही वाटतं की खरोखर काहीतरी बदल व्हायला हवा, अगदी सामान्य नागरिक म्हणून सुद्धा जरी वाटत असलं तरी हा व्हिडिओ पूर्ण बघा. पहिली गोष्ट अशी आहे की या तीनही पक्षांमध्ये, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, या तीनही पक्षांमध्ये म्हणजे ज्यांना मी वरातीचे घोडे म्हणतो किंवा रथाचे घोडे ज्यांना म्हणतो, चॅरियट हॉर्स, असे खूप आहेत. आणि आज हे अत्यंत गरजेचं आहे की ते या दोनही पक्षांचे, तीनही पक्षांचे जे खरे मोठे नेते आहेत, त्यांनी त्यांच्याच पक्षांमध्ये अशी माणसं कोण आहेत की जे नुसते शोभेचे म्हणून फिरतात किंवा जे फक्त सत्ता असेल तर जवळ राहतात, ऍक्टिव्ह राहतात, सत्तेच्या वेळेला सत्तेसाठी ऍक्टिव्ह म्हणून राहतात. आणि आज गरज आहे वॉर हॉर्सची. या तीनही पक्षांना लढाईमध्ये वापरण्याच्या घोड्यांची आज गरज आहे. आणि लढाईमधले घोडे, वॉर हॉर्सच मोठे करावे येणाऱ्या काळात, कारण तेच हे संघटन मजबूत करून ठेवतील. हे जे शोभेचे नुसते पोशाखी अशा पद्धतीचे जे नेते झालेले आहेत, यांचा त्या अर्थाने काहीही कवडीचाही उपयोग नाही. त्यातले कित्येक जण असे आहेत त्या पोशाखी नेत्यांमधले, जे रस्त्यावरती उभे राहिले तर 5 जण सुद्धा त्यांच्याशी बोलायला स्वतःहून येणार नाहीत. ही रियालिटी आहे. ज्यावेळेला ते सत्तेमध्ये असतात, ज्यावेळेला ते मोठ्या पदांवरती असतात, त्यावेळेला अपरिहार्यता म्हणून कार्यकर्ते आणि लोक हे त्यांना भेटायला जातात. पण ज्या वेळेला स्ट्रिप डाऊन होतात, म्हणजे ज्या वेळेला यातलं काही त्यांच्याकडे राहत नाही, त्यावेळेला 5 माणसं पण त्यांना भेटायला जाणार नाहीत स्वतःहून. त्यातले कित्येक जण अशा आविर्भावामध्ये असत असतात, वावरत असतात की जणू काही जगातलं सगळं ज्ञान त्यांना आहे, प्रत्यक्षात काहीही नसतं. ही गोष्ट खरी आहे. आणि त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे जर का ते रस्त्यावर उभे राहिले तर त्यांना 10,000ची नोकरी कोणी देणार नाही. ही रियालिटी आहे. आणि हे कितीही कटू वाटत असलं तरी हे सत्य आहे. त्या पार्श्वभूमीवरती जे खरोखर मेहनती आहेत, जे खरोखर कष्टाळू आहेत, जे खरोखर काहीतरी बदल घडवू इच्छितात, जे स्वतःला ग्रूम करतात, हे स्वतःमध्ये वारंवार सातत्याने काहीतरी वाचन करून, अभ्यास करून नवीन माहिती मिळवत असतात, 10 लोकांशी चर्चा करत असतात, ग्राउंड रियालिटीची त्यांना जाणीव असते, अशा वॉर हॉर्सेसची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि काही प्रमाणामध्ये वॉर हॉर्सेस हे तयारही करावे लागतील, लढाईचे घोडे हे तयारही करावे लागतील. आणि ते पुन्हा पुढे आपण त्या गोष्टींबद्दल बोलणारच आहोत. दुसरी एक महत्वाची गोष्ट, जसं अशा पद्धतीचे पोशाखी नेते ताबडतोब बाजूला केले पाहिजेत, ही जशी गोष्ट आहे, तशी दुसऱ्या नंबरची गोष्ट आहे की खूप इगोसेंट्रिक प्रोटोकॉल्स क्रिएट झालेले आहेत. म्हणजे प्रदेश सरचिटणीस येणार, प्रदेश उपाध्यक्ष येणार, प्रदेश अध्यक्ष येणार,
तर त्या त्या गावांमधल्या, त्या त्या तालुक्यामधल्या, शहरामधल्या, जिल्ह्यामधल्या अध्यक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत करायला जायला पाहिजे. त्या प्रत्येकाने बुके दिले पाहिजेत. त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था, हॉटेल बुकिंग वगैरे त्यांच्या आवडीप्रमाणे करून ठेवलं पाहिजे वगैरे. हे बंद झालं पाहिजे. ज्यांना रस्त्यावरती, ग्रामीण भागामध्ये, शहरांमध्ये, तालुक्यांमध्ये संघटना चालवायची आहे, त्यांना इतर खर्च बरेच आहेत. त्यांना अशा फालतू खर्चामध्ये पाडण्याचं कारण नाही. आणि जो स्वतःचं हॉटेल स्वतः बुक करू शकत नसेल, स्वतःचा प्रवास स्वतः करू शकत नसेल, स्वतःचं जेवण स्वतः करू शकत नसेल, अशा माणसाला पदाधिकारी करूच नका ना प्रदेशवरती. ही यातली आणखीन एक भाग आहे. का एवढं सगळं असून सुद्धा यांना का बरं मग पदांवरती घ्यायचं आणि त्यांच्यासाठी असले फालतू प्रोटोकॉल करायचे? 300-300, 500-500 रुपयाचे बुके 5-5, 10-10 जण त्यांना घेऊन जाणार. बुके देऊन झाल्यानंतर त्या बुकेची किंमत काय होते? 0 रुपये. का वाया घालवायचंय? का सर्किट हाऊसेसमध्ये हे लोक राहत नाहीत? का गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसमध्ये हे नेते मंडळी राहत नाहीत? एक काळी असे नियम होते की सत्तेमध्ये असलेले मंत्री हे जर का एखाद्या जिल्ह्याला गेले तर त्या जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये त्यांनी किमान 3 तास बसायचं. किमान 3 तास. आणि नागरिकांना भेटायचं तिथे येऊन. हा नियम होता. मी माझ्या डोळ्यांनी नाशिक सारख्या ठिकाणी या गोष्टी पाहिलेल्या आहेत. वसंतदादा पाटील असतील, यशवंतराव मोहिते असतील, रामकृष्ण मोरे असतील, यासारखे नेते सर्किट हाऊसला उतरायचे. ते कधीही म्हटले नाहीत पदाधिकाऱ्यांना की आमच्यासाठी हॉटेल बुक करा. कधीही ते असं झालं नाही की ते काँग्रेस कमिटीमध्ये येऊन बसले नाहीत, काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामध्ये येऊन बसले नाहीत. हे सुरू होणं गरजेचं आहे. हे खूप पुन्हा एकदा सुरू होणं गरजेचं आहे. पक्षाच्या कार्यालयाला कुलूप असतं, महिना कुलूप असतं. याची खरोखर गंभीर दखल घ्यायला हवी आहे. पक्षाचे जे कोण नेतृत्व असेल, या तिन्ही पक्षांचं, तीनही पक्षांमध्ये असं होतं अशातला भाग नाहीये, पण असं होतं हे खरं आहे. आणि म्हणून मग या इगोसेंट्रिक प्रोटोकॉल्स वगैरे येत नाही, याला फाटा दिला पाहिजे, पूर्णतः फाटा दिला पाहिजे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सरळ नाही म्हणून सांगायचं की येणार नाही स्वागत बिगताला. काँग्रेस कार्यालयामध्ये येणार असाल, पक्ष कार्यालयात येणार असाल तर तिथं आम्ही येतो. या सगळ्या गोष्टी पूर्णतः बंद होणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरी महत्वाची मला गोष्ट याच्यातली खूप वाटते की या तीनही पक्षांच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत. म्हणजे युवक काँग्रेस आहे, विद्यार्थी काँग्रेस आहे, त्याच्यानंतर युवा सेना आहे, विद्यार्थी सेना आहे. तर या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स या फ्रंटवरच असायला हव्यात, कायम, सतत. प्रत्येक मुद्द्यावरती समाजामध्ये घडत असणाऱ्या किंवा सत्ता घेत असलेल्या धोरणात्मक निर्णयांबद्दल जेव्हा जेव्हा आंदोलन करण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा त्यांनी आशाळभूतपणे पक्ष कधी आदेश देतोय, त्यांचा मेल कधी येतोय, व्हॉट्सअपवर कधी काहीतरी पत्र पाठवतायत आणि मग ते नुसतं काहीतरी ज्याला सिम्बॉलिक पद्धतीचं एखादं आंदोलन केलं जातं, असल्या आंदोलनांना अर्थ नाही. फ्रंटल ऑर्गनायझेशनला कधीही वाट बघायची वेळ आली नाही पाहिजे. ज्या वेळेला जो मुद्दा आहे तात्काळ त्या मुद्द्यावरती आंदोलन झालं पाहिजे. एरवी हे सर्व राजकीय पक्ष, फ्रंटल ऑर्गनायझेशन सुद्धा आपापल्या नेत्यांचे वाढदिवसाचे होर्डिंग भरपूर लावत असतात, सणांचे होर्डिंग लावत असतात. या सणांचे होर्डिंग लावणं बंद करा. किंवा सणांचे पण लावा, हरकत नाही. नेत्यांचे वाढदिवस कृपा करून हे होर्डिंग बंद झालं पाहिजे. म्हणजे माझ्या मनात कधी कधी असं येतं, बैलपोळ्याच्या दिवशी आपणच एखादं मोठं होर्डिंग एखाद्या बैलाचं लावावं आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खाली ढवळ्या, पवळ्या, मंगळ्या अशी सगळी वेगवेगळ्या बैलांचे फोटो टाकावे. हे काय प्रकार आहे हा? काय वाढदिवस एखाद्या नेत्याचा असला म्हणजे काय तीर मारलाय का आयुष्यात? मेला नाही म्हणून 1 वर्ष आणखीन वाढलं ना आयुष्यातलं. यात काय आहे? सर्वांना काहीतरी साजरं करण्यासाठी होर्डिंग लावावे आणि मग होर्डिंगचे फोटो काढायचे, ते प्रदेशला पाठवायचे, ते नेत्यांना पाठवायचे. हे धंदे बंद झाले पाहिजेत. सार्वजनिक मुद्द्यांवरचे होर्डिंग्स लागणार आहेत का? हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आज ज्या वेळेला या देशामध्ये धार्मिक द्वेष पसरवला जातोय त्यावेळेला धार्मिक शांतता प्रस्थापित करणारे मेसेजेस असलेले होर्डिंग्स हे आपण लावणार आहोत का? हे लावणं महत्वाचं नाहीये का? किती वाटेल ते होर्डिंग्स नाशिकमध्ये मी लागलेले पाहिलेत. लव जिहाद पासून काय वाटेल ते. का त्याला उत्तर देणारं एखादं होर्डिंग उभं राहत नाही? आणि अनेक ठिकाणी बघितले कावड यात्रा, म्हणजे मुळामध्ये ही उत्तर भारतीय संस्कृती आहे. कावड यात्रा महाराष्ट्रात यवतमाळला जात असताना एका खेड्यामध्ये
कावड यात्रेची मी होर्डिंग पाहिले. ही ही उत्तर भारतीयांची संस्कृती महाराष्ट्रीय संस्कृतीवरती लादायचा प्रयत्न आहे, हे लक्षात घ्यायला हवं. शिवजयंती साजरी होते का उत्तर भारतामध्ये? गणेशोत्सव तिथं साजरा होतो का? महात्मा फुलेंची जयंती तिथं साजरी होते का? शिवाजी महाराजांची जयंती असेल, संभाजी महाराजांची जयंती असेल, ही तिथं साजरी होते का? हे नाही होत ना. का तिथली संस्कृती इथल्या उरावरती घेताय कारण नसताना? फक्त, आणि ती सुद्धा धार्मिक द्वेष, धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी. हे अत्यंत चुकीचं घडत आहे. त्यामुळे सामाजिक विषयांवरती, सामाजिक प्रश्नांवरती, सामाजिक आंदोलनांच्या बाबतीमध्ये ही अशा प्रकारची होर्डिंग लावली तर ती समजू शकतो, आणि त्यासाठीची आंदोलनं केली. महाराष्ट्र सरकार निर्णय घेतं 1 किलोमीटर रस्ता 273 कोटींनी बांधायचा. आम्ही पुराव्यासकट त्याचे व्हिडिओ केले. त्याच्यावरती आंदोलन का नाही होत? हे पैसे तुमच्या खिशातून जाणार आहेत ना, नागरिकांच्या प्रत्येकाच्या. का या विषयांवरती राजकीय पक्ष आंदोलन करत नाही? दूध डेअरीच्या जागा, मुंबईमधल्या दुग्ध विकास खात्याच्या जागा या अदानीच्या घशात घालण्याचे प्रयत्न होतात. हे मंगलप्रभात लोढाच्या घशामध्ये घालण्याचे प्रयत्न होत आहेत. याच्यावरती का आंदोलनं उभी राहत नाहीत? ही सार्वजनिक मालमत्ता आहे. का कुठल्या तरी खाजगी उद्योजकाला देऊन टाकली जाते? धारावीच्या बाबतीमध्ये जे होत आहे, उद्या हे नाशिकमध्ये होईल, उद्या हे पुण्यामध्ये होईल, उद्या हे कोल्हापुरात होईल, हे प्रत्येक ठिकाणी होईल. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. का महानगरपालिकेच्या शाळांची दुरावस्था आहे? एवढे पैसे जर महानगरपालिका 40-40 हजार रुपये वर्षाला खर्च करते एका विद्यार्थ्याच्या मागे, तर त्या विद्यार्थ्याला त्याच्या बदल्यात काय मिळतं त्या शाळेत? बसण्याचे बेंच नीट आहेत, प्रयोगशाळा आहे, चित्रकलेचा हॉल आहे, क्रीडांगण आहे, खेळण्याचं साहित्य आहे, ते नाहीये. टॉयलेट्स नीट नाही आहेत. त्यासाठी का आंदोलन होत नाहीत? प्रायव्हेट मराठी शाळांची फी कमी आहे, महानगरपालिका जास्त पैसे खर्च करते. का या विषयावरती आंदोलन होत नाहीत? स्मार्ट मीटर आता 100% फडणवीस सरकार पुन्हा आणणार. प्रत्येकाच्या घरावर दरोडा घातला जाईल स्मार्ट मीटरच्या द्वारे. का त्याच्या विरोधामध्ये आंदोलन होत नाही? या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे हे आता वाढदिवसाचे होर्डिंग बास झाले, नको. बघावेशे सुद्धा वाटत नाहीत अक्षरशः. त्यातही काहीतरी नाविन्य आणता आलं असतं तर तेही आणण्याची अक्कल आणि बुद्धी उरलेली नाही या प्रोग्रामिंग झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये. त्यामुळे हेही बंद व्हायला हवं. महिला अध्यक्ष म्हणजे महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये या तीनही पक्षांच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा या इतक्या कणखर असल्या पाहिजेत सर्व अर्थांनी, त्या इतक्या उत्तम वक्तृत्व असणाऱ्या पाहिजेत की राज्यातल्या महिला कार्यकर्त्यांमध्ये, महिलांमध्ये, मुलींमध्ये आत्मविश्वास वाढेल की ही आमची जर नेता आहे तर आपल्याला इथं कुठलाही पुरुष कार्यकर्ता किंवा नेता त्रास देऊ शकणार नाही. इतका कॉन्फिडन्स त्या महिलेमध्ये आणि मुलीमध्ये असला पाहिजे. आणि ती महिला अध्यक्ष सुद्धा मग त्या प्रदेशाध्यक्षाच्या दयेवरती राहणार नाही. तिचं स्वतःचं अस्तित्व असायला हवं. अशीच महिला अध्यक्ष ही तीनही संघटनांमध्ये असणं खूप गरजेचं आहे. बाकी अध्यक्ष असताना फ्रंटल ऑर्गनायझेशनचं प्रेसिडेंट म्हणून जे काही प्रोटोकॉल्स पाळायला पाहिजेत ते त्या पुढे पाळले जावेत त्याच्यावरती. पण खालच्या स्तरावरती स्थानिक ग्रामीण भागामध्ये, शहरांमध्ये, तालुक्यांमध्ये असणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना, सामान्य महिलांना सुद्धा ती महिला ॲक्सेसिबल वाटली पाहिजे. ती महिला माझ्याशी भांडेल असं वाटलं पाहिजे. आणि त्या महिलेला माझी एखादी तक्रार सांगितली किंवा इच्छा, आशा, आकांक्षा, अपेक्षा सांगितली तर माझं दुसरा कोणीतरी पुरुष कार्यकर्ता त्रास देणार नाही मला, इतका आत्मविश्वास तिला वाटेल अशी प्रदेशाध्यक्ष त्या महिला संघटनांची असणं खूप गरजेचं आहे. या पक्षांनी आता विधानसभा निवडणुकांनंतर जो काही निकाल लागलाय तो लागलाय, हरकत नाही. 45 जण का निवडून आलेत ना, हरकत नाही. 43 मंत्र्यांची कॅबिनेट असते, मंत्रालय एक मंत्रिमंडळ असतं, कॅबिनेट नाही. 43 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ असतं. या 45 आमदारांना शॅडो कॅबिनेट सारखं वापरा. या 45 आमदारांमध्ये शॅडो मुख्यमंत्री हवा, शॅडो उपमुख्यमंत्री हवा, शॅडो इरिगेशन मिनिस्टर हवा, शॅडो पाटबंधारे मंत्री हवा, शॅडो अर्थमंत्री हवा, शॅडो गृहमंत्री हवा. आणि त्यांनी तेवढंच काम करायचं. त्याच्या हाताखाली टीम द्या आणखीन 10 पराभूत आमदारांची, तीनही पक्षांची मिळून 10 जण, अशा पराभूत उमेदवारांची 10 जणांची टीम द्या
आणि त्यांनी ते खातं सांभाळतोय इतक्या चिकाटीनी त्या खात्यावरती लक्ष ठेवावं प्रत्येक, आणि त्यातली प्रत्येक चुकीची गोष्ट समोर आणावी, त्यात काय करायला हवं होतं हे प्रत्येक अधिवेशनामध्ये बोलावं. या प्रत्येक विषयांवरती स्वतंत्र चर्चा होते विधानसभेत, गृह खात्यावरती स्वतंत्र चर्चा असते. का महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची शॅडो कॅबिनेट होऊ शकत नाही? पक्षाच्या संघटनांमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या शॅडो कॅबिनेट असायला पाहिजेत. त्या तरच पदाधिकारी शिकतील, तरच पदाधिकारी अभ्यास करतील. ते कायम कुठल्या तरी स्वयंसेवी संस्थेकडे किंवा असा अभ्यास करणाऱ्या माणसाकडे डेटा मागत असतात. आम्हाला माहिती द्या, आम्हाला हे पुरवा, आम्हाला ते द्या. का का स्वतःहून असे 10-10 जणांची पदाधिकाऱ्यांची टीम तयार होत नाही की ते एक एक विभागाचा इत्यंभूत अभ्यास करतील आणि लोकांपर्यंत जी रियालिटी जायला पाहिजे ती रियालिटी नेतील? या शॅडो कॅबिनेट्स असणं अत्यंत महत्वाचं आहे, संघटनेमध्ये सुद्धा आणि लोकप्रतिनिधींमध्ये सुद्धा. हे करणार का महाविकास आघाडीचे तीनही पक्ष? हे करणार का? त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचं एक फार म्हणजे मला भावलेलं वाक्य आहे की कार्यकर्ता हा सर्वस्पर्शी असायला हवा. म्हणजे पक्षाचा कार्यकर्ता हा फक्त राजकारणापुरता मर्यादित नको. त्याचा विविध क्षेत्रातल्या विविध विषयांवरती लिहिणाऱ्या लेखकांबरोबर संपर्क हवा, कवींबरोबर संपर्क हवा, नाटककारांबरोबर संपर्क हवा, अभिनेत्यांबरोबर अभिनेत्रींबरोबर संपर्क हवा, दिग्दर्शकांबरोबर संपर्क हवा, सांस्कृतिक क्षेत्रामधल्या अगदी वारकरी संप्रदायाबरोबर त्याचा संपर्क हवा. हे आहे का? ही लोक ओपिनियन मेकर्स आहेत. उद्योजकांबरोबर संपर्क हवा, वकिलांबरोबर संपर्क हवा. त्या नुसत्या वकिलांच्या विंग करून किंवा लिगल सेल बनवला त्याला काही अर्थ राहत नाही. दैनंदिन संपर्क आहे का? निदान आठवड्यातून एखाद दिवस संपर्क आहे का? तो कार्यकर्ता हा सर्वस्पर्शीच असायला हवा. जाण सगळ्या विषयाची एकाच माणसाला असू शकत नाही, पण जाणीव असणारी माणसं सोबत असायला हवीत. हे खूप महत्वाचं आहे आणि हे ओपिनियन मेकर्स असतात. या ओपिनियन मेकर्स बरोबर आपला संपर्क आहे का, राबता आहे का, हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती पुन्हा नव्याने एस्टॅब्लिश करावी लागेल. यशवंतराव चव्हाणांचे जसे गदी माडगुळकरांबरोबर संपर्क होते किंवा इतर लेखकांबरोबर पु ल देशपांडेंबरोबर संपर्क होते, तसेच त्यांचे पत्रकारांबरोबर संपर्क होते, त्यांचे तर्कदार तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींबरोबर संपर्क होते. हे असणं खूप महत्वाचं आहे. साळुंकेंना किती नेते जाऊन भेटतात? ही ऋषितुल्य माणसं आहे आज महाराष्ट्रात. जस्टिस पी.बी. सावंत आज नाही आहेत आपल्यात, पण किती जण त्यांच्या संपर्कात असायची? हा खरंच गांभीर्याने विचार करण्याचा विषय आहे आणि हे अगदी तळमळीनं पोटतिडकीने मी सांगतोय. ही सगळी ओपिनियन मेकर्स आहेत, यांच्या आपण संपर्कात आहोत का? हा स्वतः अंतर्भूत होऊन विचार करा मनामध्ये. प्रत्येक गावात शहरात असे आहेत, डॉक्टरेट मिळवलेले प्राध्यापक आहेत ज्यांचा सखोल ज्ञान आहे अनेक विषयांचं. मी कोल्हापूरमध्ये असताना डॉक्टर प्राध्यापक राजेंद्र कुंभार सरांना भेटलो. मी थक्क झालो होतो त्यांना भेटल्यानंतर. अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याबरोबर आहे का? चळवळींशी आपला संपर्क आहे का? चळवळीतल्या नेत्यांबरोबर नाही, चळवळीशी संपर्क आहे का? त्या विषयांशी आपला संपर्क आहे का? तो एस्टॅब्लिश करावा लागेल आणि कसोशीने करावा लागेल. या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वारकरी म्हणजे मी कायम असं मानतो की पांडुरंग हे संविधानाचं प्रतीक आहे आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हे या पद्धतीने आपण सांगू शकणार आहे का की या देशातला तो एकमेव निशस्त्र देव आहे, अहिंसक देव आहे, ज्याच्या हातात कुठलं शस्त्र नाही, जो सामान्य माणसासारखा विटेवर उभा राहतो, कमरेवर हात ठेवतो आणि येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतो, जो स्त्री पुरुष समानता मानतो, त्याची बायकोही विटेवर आहे तोही विटेवर आहे, इतरांप्रमाणे नाही आहे की सिंहासनावर बसलाय आणि बायको पायाशी बसलेली आहे. तो या देशातला एकमेव जातनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, भाषानिरपेक्ष देव आहे. त्याचं कोणतंही कर्मकांड नाही आणि पॅरिटी निर्माण करणारा तो या देशातला एकमेव देव आहे. 8 वर्षाचं पोरग पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलं तर 80 वर्षाचं म्हातारं पण त्याच्या पाया पडतं, माऊली म्हणतं. ते विचारत नाही त्या 8 वर्षाच्या पोराला की तू कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा, तुझा बाप टॅक्स पेयर आहे का, नॉन टॅक्स पेयर आहे, काही विचारत नाही.
हा हा पांडुरंग आपल्याला लोकांसमोर नेता येणार आहे का? आज त्या वारकरी संप्रदायाचं काय व्हायला लागलंय? याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. या कल्चरल स्फिअरमध्ये आपण आहोत का? आपण या नाट्यक्षेत्राशी संबंधित आहोत का? म्हणजे एकेकाळी लोककथा 78 आणीबाणीच्या बद्दल लिहिलेलं नाटक, सामाजिक विषयांवरती, राजकीय विषयांवरती नाटकं लिहिली जात होती, केली जात होती, करू दिली जात होती. आज शक्य आहे का ते? आणि आज नसेल शक्य तर हे 3 राजकीय पक्ष मिळून अशी काही एखादा प्लॅटफॉर्म तयार करू शकतात का, की ज्यावर ते सादर केले जातील? हे खूप महत्वाचं आहे या गोष्टी. या या हे खूप या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि मगाशी मी जे सुरुवातीला म्हटलं होतं, की लढाईचे घोडे तयार करावे लागतील. त्यासाठी या 3ही पक्षांचं 365 दिवस चालणारं प्रशिक्षण केंद्र असणं गरजेचं आहे. या 3 पक्षांची एकत्र नसेल, स्वतंत्र असतील, स्वतंत्र नसतील, एकत्र करायची इच्छा असेल, कसंही, पण 365 दिवस चालणारं प्रबोधनाचं काम करणारं प्रशिक्षण केंद्र असणं खूप गरजेचं आहे. जिथं स्वतःची लायब्ररी असेल, स्वतःची सायबर कॅफे असेल, जगाच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून लोकांपर्यंत हवं ते ज्ञान आणि रियालिटी, फॅक्ट चेकिंग हे तिथं नेता येतंय का? या प्रशिक्षण केंद्रामध्ये ग्रामपंचायतीच्या लेव्हलपासूनचे कार्यकर्ते हे प्रशिक्षित झाले पाहिजेत. त्या लायब्ररीमध्ये स्वतःच्या पक्षाच्या संघटनेच्या आर्काइव्हमध्ये असलेले ऐतिहासिक दस्तऐवज, पुरावे हे दाखवून अनेक गोष्टींचं फॅक्ट चेकिंग केलं जाऊ शकतं. अनेक खोटे प्रॉपगंडा याला प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. अशी यंत्रणा करणार आहात का? 75 वर्ष होत आली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. कधी जाग येणार आहे की हे करणं गरजेचं आहे? हे प्रशिक्षण केंद्र असायलाच हवं. आज मी अनेक ठिकाणी हे बघितलंय, हतबल होतात. भारतीय जनता पक्ष संघाची पोरं ज्या वेळेला काहीतरी बोलत असतात, त्यावेळेला या मुलांकडे मुद्दे नसतात. रियालिटी असून, म्हणजे मुद्दे असून सुद्धा त्यांना माहीत नसतात. आणि त्यांना माहीत नाही म्हणून ते उत्तरं देऊ शकत नाहीत. का त्यांना माहीत नाही? का त्यांच्यापर्यंत ते मुद्दे नेले नाहीत? का ते मुद्दे मांडायचे कसे याचं प्रशिक्षण दिलं नाही? हे व्हायला हवं. आणि हे कधी करणार आहात? मला माहितीये, माझ्यासारखी शेकडो माणसं अशी आहेत की ते उरलेलं सगळं आयुष्य त्यासाठी खर्च करायला तयार आहेत. या अशा पद्धतीने कार्यकर्ता प्रशिक्षित करायला, तयार करायला. आज ते प्रशिक्षण हे त्याला शस्त्रसज्ज करणं आहे. या लढाईला जर का पुढे न्यायचं असेल, काँग्रेस पक्षाने तर हे लक्षात घ्यायला हवं की राहुल गांधी हा त्यांच्याकडे असलेला शेवटचा गांधी आहे. पण नंतर ही विचारसरणी टिकायला हवी की नाही? आज खुशाल टीव्ही चॅनल्सवरती बातम्या अशा चालल्या निवडणुकीनंतर की मराठेशाही हटवून पेशवाई आणली. ही हिम्मत कशी होऊ शकते? का मग असा प्रशिक्षित कार्यकर्ता असेल तर तो त्या चॅनल्सच्या बाहेर जाऊन आंदोलन करेल, ती फ्रंटल ऑर्गनायझेशन तिथे जाऊन आंदोलन करेल की काय म्हणायचं आहे तुम्हाला? या वाक्यातून काय म्हणायचं आहे की मराठेशाही हटवून पेशवाई आणली? काय अर्थ आहे याचा? इतकं जातीवाचक आणि इतक्या उघडपणाने प्रसार माध्यम करतात आणि त्याला जाब विचारत नाहीत राजकीय पक्ष, सामाजिक संघटना. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती 500 वर्ष आपण रोटी तोडतोय, त्यांच्या कर्तृत्वावरती आपण जाब विचारायला तयार नाही त्यांना. हे हे होत नाहीये कारण फ्रंटल ऑर्गनायझेशनला मोकळं दिलेलं नाही, स्वातंत्र्य दिलेलं नाही. ती फ्रंटल ऑर्गनायझेशन ट्रेन केलेली नाही. ते युवक कार्यकर्ते, ते तरुण कार्यकर्ते, त्या महिला या प्रशिक्षित म्हणून करणं गरजेचं आहे. असे रोज किती मुद्दे येत आहेत, पण हे होणं खूप गरजेचं आहे. या देशात 75 वर्षापासून किंवा त्याही आधीपासून या देशातल्या अल्पसंख्याकांच्या मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण करण्याचं काम संघाने आणि नंतर भाजपने केलेलं आहे. जणू काही या देशाच्या फाळणीला ते जबाबदार आहेत. जणू काही या देशामध्ये देशभक्ती त्यांनीच सिद्ध करण्याची गरज आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहणं आज गरजेचं आहे.
ते बिलकुल जबाबदार नाही आहे या देशाच्या फाळणीला. आपण सर्वजण भारतीय आहोत, बाय चान्स आहोत. ते बाय चॉईस आहेत. त्यांना चॉईस होता देश सोडण्याचा. त्यांनी हा देश स्वीकारला, बाय चॉईस स्वीकारला. आज त्यांच्या सोबत राहणं गरजेचं आहे. त्यांना हा खरा इतिहास सांगणं गरजेचं आहे. हा इतिहास त्यांनाच नाही, हा पब्लिक स्फिअरमध्ये आणणं गरजेचं आहे की या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये केवढं मोठं बलिदान या देशातल्या अल्पसंख्याक समाजाने दिलंय. या देशाच्या निर्माणामध्ये केवढं मोठं योगदान त्या समाजाचं आहे. आणि शिक्षणाचं तेवढं महत्व तिथं अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही. पण आज ज्या वेळेला त्या संधी मिळायला लागतात तेव्हा आपण बघतो ना, देशाचे राष्ट्रपती झालेच ना. रस्त्यावरती पेपर विकणारा मुलगा डॉक्टर अबुल कलाम आझाद, जेव्हा संधी मिळते त्यावेळेला कुठल्याही पदापर्यंत पोहोचू शकतात. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ बनले. ती संधी देणार आहात का? ती संधी नाकारण्याचा सर्व प्रयत्न भाजप करताय, संघ करताय. पण हा त्यांच्या मनामध्ये असलेला न्यूनगंड काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मिसळणं गरजेचं आहे. याच नाशिक सारख्या शहरामध्ये मी लहानपणी पाहिलेलं आहे. आम्हाला शाळेत सांगायचंय आणि आम्ही ईदगाह मैदानावरती ईदच्या दिवशी उभे राहायचो, हातात गुलाबाची फुलं घेऊन. शाळेचे विद्यार्थी उभे राहायचे आणि बाहेर येणाऱ्या प्रत्येकाचं हातात फूल देऊन त्यांना शुभेच्छा द्यायच्या. गुरु गोविंद सिंग जयंतीला लेझिम पथक अख्ख्या नाशिकमध्ये फिरायचं. हे एकमेकांमध्ये मिसळणं कधी सुरू होणार आहे? हे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग सुरू झालेलं आहे समाजांबरोबर. हे अत्यंत चुकीचं आहे आणि घातक आहे. याची किंमत आज नाही, येणाऱ्या पिढ्यांना चुकवायला लागेल आणि त्या पिढ्या माफ नाही करणार. कोणाच्याच पिढ्या माफ नाही करणार. आणि म्हणून हे करा, हे या तीनही पक्षांनी करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली हीच बाब SC ST OBCच्या बाबतीमध्ये. ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते, त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. महात्मा फुलेंची जयंती होते, सावित्रीबाईंची फुलेंची जयंती होते. यातल्या किती जयंत्यांमध्ये प्रमुख नेते स्वतःहून सहभागी होतात किंवा ते जयंती साजरी करण्याला काहीतरी अर्थपूर्ण असा चेहरा देण्याचा प्रयत्न करतात. का महाराष्ट्रामध्ये अशी एखादी वक्तृत्व स्पर्धा राज्यस्तरीय होत नाही की जिचं बक्षीस 5 लाख रुपये ठेवलं जाईल आणि महात्मा फुलेंचं योगदान याच्यावरती विषय द्या आणि 5 लाख रुपयाचं बक्षीस द्या? हे एवढे सगळे तुमचे 288 उमेदवार होते ना, हे 288 उमेदवारांना सांगा ना 2-2 हजार रुपये काढायला. 5 लाख रुपये जमतील ना? 5 लाख बक्षीस ठेवा आणि खुली स्पर्धा ठेवा. त्या निमित्ताने या महाराष्ट्रातला तरुण अभ्यास करेल, महात्मा फुलेंचं काय म्हणणं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं होतं, काय खरा भारताचा स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास आहे. 5 लाखाचं बक्षीस ठेवा. आणखीन एक विषय होऊ शकतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वातंत्र्य आंदोलनातलं योगदान काय? 5 लाख बक्षीस ठेवा, द्यावंच लागणार नाही कोणाला, कारण योगदान शून्य आहे ना. वाचतील ते 5 लाख रुपये. पण या नाविन्यपूर्ण गोष्टी आणायला पाहिजेत, स्पर्धा घेतल्या पाहिजेत. त्या चित्रकलेच्या असतील, त्या निबंधांच्या असतील, त्या लेखमालिकांच्या असतील. हे व्हायलाच हवं. ज्या ज्या पद्धतीने आपण प्रबोधन करू शकतो हे झालं पाहिजे. हे 365 दिवस चालणाऱ्या प्रशिक्षण केंद्रामधून तयार होणारे कार्यकर्ते जे असतील त्यांना कायमस्वरूपी कार्यक्रम देता येऊ शकतो. आज एवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यांना हे सांगता येऊ शकतं की महिन्यातून 2 वेळा, दर 15 दिवसांनी या प्रशिक्षित झालेल्या प्रत्येकाने 2 चौकसभा रोज घ्यायच्या. 2 फक्त, सकाळी 2, संध्याकाळी 2, बस. दिवसभरात 4, महिन्याभरामध्ये 8 प्रत्येकाने घ्यायच्या. आणि त्या 8 दिवसांमधल्या, त्या 15 दिवसांमधल्या विषयावरती लोकांसमोर मांडणी करायची. हे लोकांसमोर बोलायला ज्या वेळेला चौकात उभे राहतील, 50 जण त्यांचं ऐकतील, त्यावेळेला त्यांच्याही मनामध्ये ॲस्पिरेशन्स जाग्या होतील की अरे माझं ऐकायला लोक जमतात, मी आणखीन माझ्यात सुधारणा केली पाहिजे, मी आणखीन माहिती गोळा केली पाहिजे, मी आणखीन प्रभावी पद्धतीने मुद्दे कसे मांडेन याचा अभ्यास केला पाहिजे, याची प्रॅक्टिस केली पाहिजे.
त्यातून या 3 पक्षांना भविष्यातले वक्ते मिळतील, प्रवक्ते मिळतील, नेते मिळतील. ते भविष्यातले नगरसेवक होऊ शकतील, ग्रामपंचायत सदस्य होऊ शकतील. पण हे निर्मितीची प्रक्रिया ही सुरू होणार की नाही, हे महाविकास आघाडी करणार आहे की नाही. विद्यार्थ्यांबरोबरच्या इंटरॅक्शन्स मी स्वतः केल्या आहेत, अनेक कॉलेजेसमध्ये जाऊन केल्या आहेत. आणि माझ्या हे लक्षात आलेलं आहे की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा इतका कब्जा त्यांच्या बुद्धीवरती झालेला आहे. साध्या गोष्टी असतात, पण त्यांच्यापर्यंत योग्य उत्तर गेलेलं नसतं. मला इतकं विचारलेलं आहे की नोटेवरती गांधीजींचा फोटो असण्याची काय गरज आहे. तर मी त्याला म्हटलं, अरे नोट सेक्युलर असते. 5 रुपयाची नोट जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, शिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत असा काहीच भेदभाव करत नाही. ती प्रत्येकासाठी 5चीच असते. ती अदानीसाठी सुद्धा 5ची आणि एखाद्या खेड्यातल्या अडाणी माणसासाठी सुद्धा 5चीच. दोघांसाठी ती 5च रुपयाची असते. आणि म्हणून ती भेदभाव करत नाही, म्हणून नोटेवर गांधीजी, कारण गांधीजी भेदभाव शिकवत नाहीत. पण हे उत्तर देता आलं पाहिजे ना, दिलं पाहिजे ना. अनेक संभ्रम या विद्यार्थ्यांच्या मनामधले दूर करता येऊ शकतात. पण या इंटरॅक्शन्स करणार आहोत का? आणि या इंटरॅक्शन्स करण्यासाठी मुळात आपण पहिल्यांदा अशी माणसं प्रशिक्षित करणार आहे का? आणि हे सोपं आहे. अगदी जिल्हानिहाय जरी मी असं म्हणेन, प्रशिक्षकांचं प्रशिक्षण करा, ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स. एका जिल्ह्यामध्ये 5 किंवा 10 जण प्रशिक्षित करा. त्यांनी मग तालुक्यामध्ये 50-50 करावे. मग त्यांनी गावागावामध्ये 10-10, 20-20 करावे. हे इतक्या डिसेंट्रलाइज पद्धतीने होऊ शकतं, अत्यंत लो कॉस्ट पद्धतीने होऊ शकतं. त्यांचे ग्रुप्स बनवू शकतात. त्यांना रेग्युलरली इन्फॉर्मेशन, माहिती, पुरावे, डेटा हे सगळं पाठवता येऊ शकतं. करणार का? करणार का? हा खरा मोठा प्रश्न आहे. आणि हा 3ही पक्षांना आहे. ही जी सरंजामी पद्धतीने आतापर्यंत चाललेली संघटना होती, हा फार काळ गृहीत धरू नका. या काळाला, या निवडणुकांमधला पराभव जरी मनी आणि मशीनमुळे झालेला असला मोठ्या प्रमाणात, तरी संपूर्णतः मनी आणि मशीनमुळे नाहीये. त्यात मॅनपॉवर हा सुद्धा फॅक्टर आहे. त्यामुळे पहिले आपल्या हातात जे आहे ते करायला सुरुवात करा. ही मशीन विरोधाची लढाईची असेल किंवा पैशाविरोधाची लढाई जरी करायची असेल, तरी आयडिओलॉजिकली कार्यकर्ता प्रशिक्षित असायला पाहिजे ना. जर विचारसारणी म्हणून, विचारधारा म्हणून, आयडिओलॉजी म्हणून जर तो प्रशिक्षित झाला, तर तो पैशाला भुलणार नाही. हे करणं गरजेचं आहे. माझी अगदी कळकळीची विनंती आहे या 3ही पक्षांना, कृपा करून हे करा. मत मागण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही दर 5 वर्षांनी राजकीय पक्ष येता. मत घडवण्याची जी 5 वर्ष आहेत, त्या मत घडवण्याच्या 5 वर्षाच्या प्रक्रियेत तुम्ही कुठे असता याचा तुम्हीच विचार करा नेते मंडळींनो. आणि जर नसाल तर मग कृपा करून हे करा. येणाऱ्या पिढ्या या फॅसिस्टांच्या आगीमध्ये जळून राख होऊ नये असं जर वाटत असेल, हा देश, ही लोकशाही, ही धर्मनिरपेक्षता ही जर राख होऊ नये आगीत असं जर वाटत असेल, तर कृपा करा ही प्रशिक्षणं सुरू करा. हे फालतू प्रोटोकॉल्स बंद करा जे फक्त इगोला पुरवतात. या पोशाखी लोकांना ताबडतोब बाहेर करा. आज 46 वरती 45 वरती हे 3 पक्ष आलेत ना, यापेक्षा वाईट तुमचं होऊ शकत नाही. यापेक्षा वाईट होऊच शकत नाही. वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये इतके तुमचे आमदार आलेले आहेत निवडून. त्यामुळे यापेक्षा वाईट होऊ शकत नाही. ताबडतोब जेवढे दिखाव्याचे लोक आहेत तेवढे ताबडतोब हरवा. सुरेश भटांचं जे वाक्य आहे, दिखाव्याला आले मोल माणकाचे, मनात आले सत्व शेण झाले. त्या मनातल्या सत्वाला माणकाचं रोल आलं पाहिजे, हिऱ्या माणकाचं, आणि दिखाव्याला शेणाचं मोल आलं पाहिजे. हा बदल करणं हे महत्वाचं आहे. हे तुम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते हे करणार का? या दर्शकांना जर हे पटत असेल तर तुम्ही सुद्धा हा प्रश्न या 3ही पक्षाच्या नेत्यांना विचारा की हे करणार का? हे आज अत्यंत गरजेचं आहे आणि हीच काळाची गरज आहे.
हे पटत असेल, तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही जरूर खाली कॉमेंटमध्ये आम्हाला सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त जणांनी याला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना हे जी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.